ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतील बहुचर्चित टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांची छापेमारी सुरूच आहे। गेल्या 3 दिवसांपासून पोलिसांनी छापेमारीचं सत्र राबवलेलं आहे आणि टोरेसच्या दुकानांचा मुद्देमाल ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे। याआधी सुद्धा टोरेस दुकानातून दागिने 5 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले होते। आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातला मुद्देमाल सध्या जप्त केला जातो। तर एप्रिल 2023 मध्ये प्लॅटिनम हॉर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टोरेस ज्वेलरी कंपनीची नोंदणी करण्यात आली। त्यामुळे खरे मालक कोण असा प्रश्न सध्या अनेक ग्राहकांना आणि सर्वसामान्यांना पडलेला आहे। त्यानुसार सुरुवातीला ओलेना स्टोएन कंपनीची डायरेक्टर होती, त्यानंतर व्हिक्टोरिया कोवालेंका सर्वेश सुर्वे यांच्याकडे कंपनीचं डायरेक्टर पद आलं। ओलेना स्टोएन, व्हिक्टोरिया कोवालेंका हे दोघेही युक्रेनचे नागरिक आहेत। फसवणूक उघडकीला येण्याआधी ख्रिसमसच्या नावाखाली दोघांनी देखील भारतातून पोबारा केला। जानेवारी महिन्याचा पगार उशिरा झाल्यामुळे कर्मचारी आणि मॅनेजमेंटमध्ये वाद देखील सुरू आहे। मॅनेजमेंट सोबतच्या वादानंतर कर्मचाऱ्यांकडून गुंतवणूकदारांना फसवणुकीची माहिती देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।